नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. 25 फेब्रुवारी रोजी मोहने येथे घडलेल्या दुर्दैवी गॅस सिलेंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्या विजय तांडेल यांचे आज सायन रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्घटनेत अनिता पारवे आणि श्रेया देखील जखमी झाल्या होत्या. प्रशासन आणि संबंधित गॅस एजन्सीने कोणतीही ठोस मदत न दिल्याने तांडेल यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याचा जीव वाचवता आला, परंतु वेळीच आर्थिक मदत न झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मोहने येथे 25 फेब्रुवारी रोजी सकाळी एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. यात घराचे मोठे नुकसान झाले आणि 3 जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला विजय तांडेल, अनिता पारवे आणि श्रेया यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर आज उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेनंतरही तांडेल यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. स्थानिकांनी वारंवार गॅस एजन्सीकडे आणि प्रशासनाकडे मदतीसाठी धाव घेतली, मात्र कुठूनही योग्य ती मदत न मिळाल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुटुंबालाच उचलावा लागला. विजय तांडेल त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने आक्रोश व्यक्त करत गॅस एजन्सी आणि प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण मोहने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तांडेल यांच्या निधनानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी गॅस एजन्सीवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. जर वेळेत योग्य ती मदत मिळाली असती तर विजयला वाचवता आले असते, अशी प्रतिक्रिया आकाश कांबळे, शशांक माने या स्थानिक रहिवाशांनी दिली. आता या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.